आपल्या जागेवर उभं राहूया आणि एक वार पुन्हा आपल्या भक्तिगीताने आजच्या या आपल्या भक्तीला सुरुवात करू. नमा परम मंगला गौरव तुला. प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, आम्ही आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो प्रभू. आज ह्या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत आहोत. तुझे आभार मानतो प्रभू, मागील संपूर्ण आठवडाभराकरिता आम्हा प्रत्येकाचा सांभाळ तू केला, सहाय्य तू केलंस, काळजी तू घेतली प्रभू. आमच्या येण्या जाण्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमच्या सोबत राहिलास, त्याबद्दल तुझे आभार मानतो, स्तुती करतो. पवित्र देव बापा, आज एक वार पुन्हा या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत असताना आमची प्रार्थना आहे की तू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर, पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्याकरिता आमचं सहाय्य कर प्रभू. तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर प्रभू. आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आम्ही आठवण करतो आमच्या त्या प्रियजनांची प्रभू, जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत प्रभू. अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य तू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, त्यांना देखील सुखरूप घेऊन ये. आमची विनंती आहे प्रभू, या ठिकाणी तुझ्या संरक्षणाच्या कुंपणामध्ये पवित्र देव बापा, तुझ्या समक्षतेमध्ये आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. होय प्रभू देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातात देत आहोत प्रभू. सर्व वातावरण आणि सर्व काही तुझ्या अधीन करून ही प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरुणमणी, सुंदर गायन गावतनी. उपासना संगीतामधून 457 नंबरचं गीत. Shana
परमेश्वर सदनी भक्ति शांति धरुरमणी सुंदर गायन गावदनी विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी हली पर विसरून विषय जगाचे विफल मने करू ध्यान तयाचे जगदीशाचे स्तवन करू जय जयकारे मदन बरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पुत्रक कन्या आपन सगळी समुनर मुया पितया जवळी गाईल पुढती क्रीस उभा स्वर्गाची मग विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु देवाजीच्या वासलतेला उपमान जगी उपकाराला स्मरुनीची ते सगळे प्रेमाश्रूंची वाहू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या काय कुणाला भावे जानत परमेश्वर विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी तनु देवाचे मन देवाचे धन देवाचे जीवित अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्य विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक आमचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात वसो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी आणखीन एक गीत गाऊया प्रभूच्या गौरवाकरिता. हे देवा तुझ्या संगती
चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. 349 नंबरचं गीत आहे उपासना संगीतामधून. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो. लागोच चित्तवरती प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन. भक्तांचे सौख्य मुकलो इकोचे आनव, इकोचे आनव. हे आज्ञा कृपादाऊनी आता माघारे ये. माझ्या दुःखा शांत होऊनी राही मनामध्ये. राही मनामध्ये पूर्वीच्या पापांनी तुला मी दिले खेदाला. त्यांना धिक्कारुनी करी मी स्वनिषेधाला, मी स्वनिषेधाला. जे अति प्रिय मानिले, ते सर्व टाकितो. मानीन तुला एकले मी साय मागतो, मी साय मागतो. नित्य देवाच्या संगती चालना. लागेल चित्त वरती होई प्रकाश फार, होई प्रकाश फार. पवित्र शास्त्रामधून यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज उज्ज्वला आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. स्तोत्रसंहितेमधली 92 हा अध्याय आहे. देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकार स्तुती आणि शाब्बात दिवशी गावयाचे संगीत स्तोत्र.
हे परमेश्वरा, उपकार स्मरण कर. हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझी वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे. दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्याच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हाताच्या कृत्याच्या मी जय जयकार करीतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्याच्या कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, तू तर सदा सर्व काळ उच्च स्थानी आहेस. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्मांची दानादान होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. मला ताज्या तेलाचा अभंग झाला आहे. माझ्यावर टपलेला ना पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्मासंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरासारखा समृद्ध होईल. तो लबानोनावरील गंध सरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहे ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होईल. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्यायी मुळीच नाही. देवा, सुंदरशा वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव आणि ह्या वचनाद्वारे तुम्हाला पण आशीर्वाद देईल. थँक्यू. आमीन. स्तोत्रसंहिता 92, ज्यामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे हा परमेश्वराची उपकार स्तुती करीत आहे. आणि ही उपकार स्तुती कशा करीत आहे? ही उपकार स्तुती आहे परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल. परमेश्वर जो चांगला आहे, जो प्रत्येक समय चांगला आहे, तो परमेश्वर त्याच्या चांगुलपणाबद्दल स्तोत्रकर्ता या स्तोत्रामध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करीत आहे. जे आज आपण या ठिकाणी बसलेले आहोत, त्या आम्हा प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून परमेश्वराचं चांगुलपण आम्ही अनुभवलेलं आहे. आमच्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये, आमच्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये परमेश्वर खरंच किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे. आणि खरंच परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. तुमच्याकरिता, माझ्याकरिता तो चांगला आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याकरिता तो परमेश्वर देव चांगला आहे. आणि या 2022 मध्ये आम्ही आमची वाटचाल पुढे घेऊन जात असताना हा परमेश्वर आमच्यासाठी चांगला आहे हे आम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि जे या परमेश्वराबरोबर चालतात, जे त्याला आवडणारं जीवन जगतात, ज्यांना नीतिमान या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि नीतिमानाबद्दल सांगितलेलं आहे की तो खजुरीसारखा समृद्ध होईल, लबोनावरील गंध सरूसारखा तो वाढेल. आणि हे वर्ष आमच्या जीवनामध्ये परमेश्वराबरोबर चालत, नीतीची कृत्ये करीत, प्रकाशाची कृत्ये करीत, परमेश्वराच्या चांगुलपणाचा अधिक मोठ्याने अनुभव घेण्याचं हे वर्ष आमच्यासाठी ठरेल. देवा, याद्वारे आपणास आशीर्वादित करू. पुन्हा एक वार प्रभू देवबापाला स्तुतीचा यज्ञ सादर करूया. तो परमेश्वर आमच्यासाठी चांगला आहे. त्याचं चांगुलपण जर आम्ही अनुभवलेलं आहे तर निश्चित आमचं अंतःकरण त्याच्या स्तुतीने भरलेलं असतं. आणि म्हणून यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण आणखीन काही वेळ प्रभू देवबापाची स्तुती आराधना करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. यावेळेस आपण काही गीत गात प्रभूची आराधना करू. यावेळेस उपासना संगीतमधून गीत नंबर 269 बंधूंचे मिळणे या गीतपासून आपण सुरुवात करू. बंधूंचे मिळणे माधुर्य
आपण दुसरं गाणं म्हणू, आराधनामय छुटकारा. आपल्या सर्वांना येणार असं गीत आहे. आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा, आराधना में है छुटकारा. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, तोड़ती है सारे बंधन. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, तोड़ती है सारे बंधन. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. यावेळेस आपण तिसरं गीत गाऊया, आया हूँ मैं यहाँ.
सर्व उभं राहूया आणि प्रार्थनेमध्ये जात असताना आपण येशू नाम हे गाणं म्हणूया. चाहे तुमको दिल से गाए मिलके तेरे नाम यीशु नाम की जय. चाहे तुमको नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह. जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम में मिलती है क्षमा, यीशु नाम में मिलती है शिफा. यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में करना दुआ. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देऊ देवप्पा. देवप्पा हा दिवस दाखवला म्हणून आबा म्हणतो देवप्पा. देवप्पा आम्हा सर्वांना इथपर्यंत सुखरूप तू आणलं म्हणून आबा म्हणतो देवप्पा. देवप्पा या वर्षामध्ये देवप्पा आम्हा सर्वांना तू ज्ञान, बुद्धी आणि सर्व रोगांपासून लढण्याची ताकद तू दे देवप्पा. देवप्पा जी गाणे म्हटले देवप्पा त्याच्यावर तू आशीर्वाद दे, त्याच्याद्वारे देवप्पा तुझं गौरव तू करून घे देवप्पा. देवप्पा बाळासाहेबांना तुझ्या हातामध्ये देतो देवप्पा. देवप्पा आज जे पण वचन ते आमच्यापर्यंत पोहोचवतील देवप्पा, ते तू आमच्या लक्षात राहू दे आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देवप्पा त्याचा तू उपयोग करून घे. ही लहानशी प्रार्थना धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. आपण आपलं लक्ष जे आहे ते आजच्या वचनांकडे लावणार आहोत. आशा करतो की उत्पत्तीचा अभ्यास सुरू केलेला असेल.
कारण पाहता पाहता जानेवारी महिना जो आहे तो संपणार आहे. महिना संपायला काही वेळ लागणार नाही आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकावरती आपली परीक्षा असणार आहे. आणि म्हणून जेवढं अधिक उत्पत्तीचं पुस्तक वाचून काढता येईल तेवढं वाचून काढण्याचा प्रयत्न करा. जेवढे अधिक लोक ही परीक्षा देतील तेवढं अधिक उत्तम आहे. वचनांचा अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि जे संदेश या महिन्यामध्ये आपल्याकडे येत आहेत त्याकडे देखील लक्ष असू द्या. त्यामधून तुम्हाला जर काही नोट्स घेता आले तर ते घ्या, कारण त्यातून देखील काही प्रश्न आपल्याकरिता असू शकतात. आज उत्पत्तीच्या पुस्तकामधून आपण पाहत असताना 2 वचने आपल्याला वाचायची आहेत. 6वा अध्याय आणि वचन 8 आणि त्यानंतर अध्याय 11 आणि वचन 9. या प्रकारे ही 2 वचने आज आपण वाचूया. उत्पत्ती याचा अध्याय 6 आणि त्यातून वचन 8 मी आपल्याकरिता वाचत आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. अध्याय 11 आणि वचन 9. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रभू देव बापा, तुझे आभार मानित, तुझी स्तुती करीत, तुला गौरव देत आम्ही तुझ्या समोर आहोत. तुझ्या समक्षतेकरिता आम्ही तुझे आभार मानित आहोत. प्रभू, तुझ्या नावाला उंचावित आहोत. पवित्र देव बापा, या समय तू आमच्या सोबत काय बोलू इच्छितो, आम्हाला आज तू काय उत्तेजन देऊ इच्छितो, आमच्यामध्ये काय सुधारणूक करू इच्छितो. प्रभू, तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने ते आमच्या जीवनामध्ये तू कर आणि ही वेळ आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची तू कर. तुझ्या अधीन हो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. 2 वचने जी आपण वाचलेली आहेत, या 2 वचनांमधून 2 घटना किंवा 2 प्रसंग जे मानवी इतिहासामध्ये अतिशय महत्वाचे आम्हाला पाहायला भेटतात, आमच्या समोर येतात. ज्यावेळेस आम्ही वचन 6 अध्याय 6 आणि वचन 8 वाचतो त्या ठिकाणी आम्ही पाहतो की नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. कारण परमेश्वराने ठरवलेलं आहे की मनुष्याच्या दुष्टाईमुळे मी सर्व जीवांचा संहार करणार आहे. पृथ्वीवर पाऊस पडणार आहे. 40 दिवस 40 रात्र तो पाऊस असणार आहे आणि या पावसामध्ये सर्व मनुष्य, सर्व जीवधारी जे आहेत ते संपणार आहेत. केवळ नोहा, त्याचं कुटुंब आणि जे जनावर किंवा जे पशु पक्षी त्याच्याकडे पाठविण्यात आलेत तेच त्या ठिकाणी सुरक्षित राहणार आहे. जल प्रलय मानवी इतिहासामध्ये झालेली ही घटना अतिशय महत्वाची आम्हाला पाहायला भेटते. दुसरं जे वचन आम्ही वाचलं अध्याय 11 आणि वचन 9, त्या ठिकाणी आम्हाला भाषेचा गोंधळ किंवा भाषेचा घोटाळा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. बाबेलचा जो बुरुज त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. भाषेचा झालेला हा गोंधळ, हा घोटाळा जो मानवी इतिहासामध्ये झालेला आहे, ही जी घटना आहे ती देखील एक अतिशय महत्वाची घटना म्हणून आम्हाला पाहायला भेटते. मित्रांनो, या दिवसांमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकावर आपण अभ्यास करीत असताना उत्पत्ती ज्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला प्रारंभ, सुरुवात दिसून येतं. उत्पत्तीचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? कोणी लिहिलेलं आहे? मोशेने लिहिलेलं आहे. पहिली 5 पुस्तकं जी आहे, ज्याला ग्रंथपंचक म्हटलं जातं, ही 5 पुस्तकं यांचा लेखक जो आहे तो मोशे आहे. आणि मोशेने लिहिलेलं हे पुस्तक, हा प्रारंभ, सर्व गोष्टींचा जो प्रारंभ आहे, हा प्रारंभ होत असताना ज्या काही घटना त्यावेळेला घडल्यात त्याचा परिणाम आजही मानवी जीवनावरती आम्हाला दिसून येतो.
मागच्या रविवारी आपण पापाविषयी पाहिलं की त्या एदेन बागेमध्ये जी आज्ञा मोडल्या गेली, जे पाप त्या ठिकाणी घडलं, त्या पापाचा आजही परिणाम मानवी जीवनावरती आम्हाला दिसून येतो. त्याविषयी आम्ही मागच्या रविवारी पाहिलं. मग पापाचं बळ, त्याचं प्रायश्चित आणि आम्हाला काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण मागच्या रविवारी केला. आज ज्या दोन घटना आपल्या पुढं आहेत, एक जलप्रलय आहे आणि एक भाषेचा घोटाळा आहे. आता जलप्रलय किती हजार वर्षे आधी होऊन गेला, त्याचा परिणाम आजही दिसून येतो का? मी या घटनांना महत्वाच्या घटना म्हणून तुमच्या समोर ठेवत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकावर अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की मानवी इतिहासामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या, ज्याचा आजही परिणाम आमच्यावरती होतो, त्याकडे आपण लक्ष देत आहोत. मग जलप्रलय जो नोहाच्या काळामध्ये झाला, त्याचा परिणाम आजही मानवावर होतोय का? काय उत्तर द्यावं? पाऊस तर पडून गेला. 40 दिवस 40 रात्र पाऊस पडून गेला. त्यावेळेसचे सर्व मनुष्य जे काही होते ते सर्व संपून गेलेत. परंतु त्याचा परिणाम आजही आहे का त्या घटनेचा? काय उत्तर असेल आपलं? आहे. कशा प्रकारे आहे? मग थोडाफार काय 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 परिणाम आहे मग त्याचा आज आपल्या या काळामध्ये, या वर्तमान काळामध्ये? जलप्रलयाचा काही परिणाम दिसून येतो का त्यावेळेला झालेल्या त्या गोष्टी? दोन प्रकारे आम्हाला त्याकडे पाहता येईल. एक, जे आम्ही आजही म्हणतो की देव, त्याला दुष्ट लोक दिसत नाहीत काय? दुर्जन दिसत नाहीत काय? लोक एवढं वाईट करतात, एवढं दुष्टतेने वागतात, देवाचं भय बाळगत नाहीत, तरीही देव त्यांना काहीच करत नाही. पुष्कळदा म्हणतो आपण, धार्मिकांना या गोष्टीचा फार त्रास होतो. जे देवाचं भय धरून राहतात, ते ज्यावेळेस पाहतात की ज्यांच्या जीवनामध्ये देवाचं भय नाही, ते लोक कसे वाढतायत, त्यांची कशी प्रगती होतय. आपण आज सकाळी स्तोत्रामध्ये देखील उज्ज्वलाने आपल्यासाठी वाचलं की दुर्जन कसे वाढतात हे पुष्कळदा कळत नाही. प्रियांनो, का बरं? तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेस जलप्रलय संपून गेला आणि नोहाने त्या ठिकाणी यज्ञ केला, अर्पण त्या ठिकाणी केलं, त्यानंतर परमेश्वर देव काय म्हणतो की ह्यापुढं मी अशा प्रकारे सर्व जीवांचा कधीच संहार करणार नाही. कारण तो म्हणतो की मनुष्याच्या मनामध्ये बालपणापासूनच ती दुष्टता, ते वाईट विचार असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की जोपर्यंत ही पृथ्वी असेल तोपर्यंत ही जी सायकल आहे, दिवस रात्र, ऊन पाऊस आणि जे ऋतू आहेत, ही जी सायकल आहे ही अशीच सुरू राहणार आहे. नीतिमान, धार्मिक, दुर्जन, सर्व प्रकारचे वाईट हे या पृथ्वीवर असतील, परंतु परमेश्वर म्हणतो की मी कधीच असा संपूर्ण संहार त्यांचा करणार नाही. त्यावेळेची ती घटना, देवाने आकाशामध्ये खून दिली. काय खून होती? मेघधनुष्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आजही दिसतो का? कुठून सुरुवात आहे त्याची? त्या जलप्रलयापासून. या काही घटना आहेत ज्या जरी इतिहासामध्ये होऊन गेल्यात, परंतु आजही त्याचा परिणाम आम्हाला आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये दिसून येतो. ज्यावेळेस आम्ही भाषेचा घोटाळा या घटनेकडे येतो, त्याचा परिणाम आज वर्तमान काळात दिसून येतो का? दिसून येतो. काय आहे त्याचा? काय परिणाम आहे? निरनिराळ्या भाषा ज्या आज आम्ही ऐकतो, हा आजही वर्तमान परिस्थितीमध्ये त्या घटनेचा परिणाम आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं की तोपर्यंत सर्व मनुष्यांची भाषा एकच होती, परंतु त्यानंतर तो जो भाषेचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळं आज आम्ही वेगवेगळ्या निरनिराळ्या भाषा आज आम्हाला ऐकायला येतात. यांची सुरुवात
त्या ठिकाणाहून आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आज जेव्हा या दोन घटनांकडं आम्ही आमचं लक्ष लावलेलं आहे, आज जेव्हा या दोन घटनांचा विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये आज या ठिकाणी करत आहोत, त्या करत असताना, त्या घटनांचा विचार आम्ही करत असताना परमेश्वर देव त्याद्वारे आमच्याशी काय बोलू इच्छितो त्याकडं आम्हाला आमचं विशेष लक्ष लावायचं आहे. पहिली घटना जलप्रलयाची आपल्या समोर आपण ठेवूया. आणि आम्हाला माहितीये की 6व्या अध्यायामध्ये मनुष्याच्या दुष्टाईबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे. 8व्या वचनात आम्ही पाहिलं की जरी सर्व दुष्टाई वाढलेली आहे तरी नोहावरती देवाची कृपा दृष्टी आहे. आणि 6वा अध्याय वचन 9 पासून आम्हाला नोहाचं तारू बांधणं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि मग 7व्या अध्यायामध्ये जलप्रलय, 8व्या अध्यायामध्ये जलप्रलयाचा शेवट आहे. आणि 9व्या अध्यायामध्ये देवाने नोहाशी केलेला करार आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. 10व्या अध्यायामध्ये नोहाच्या मुलांचे जे वंशज आहे, या प्रकारे ही सर्व अध्याय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रियांनो, जलप्रलयाचं कारण काय होतं? मानवाची दुष्टता. ती दुष्टता इतक्या भयंकर प्रमाणात वाढलेली होती की देवाने ज्यावेळेस त्या ठिकाणी पाहिलं, परमेश्वराचं वचन असं सांगतं की त्यास उत्पन्न केल्याचा परमेश्वर म्हणतो की मला अनुताप झाला आहे. त्याला खेद होतो की मी का या मनुष्याला निर्माण केलं. इतक्या तीव्र स्वरूपाची दुष्टता त्या समय आम्हाला पाहायला भेटते. आणि मनुष्याच्या त्या दुष्टाईमुळं जलप्रलय या पृथ्वीवरती आला. आणि ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते की सर्व जीव जे आहे, जे सर्व जीवधारी आहेत, ते त्या ठिकाणी संपून गेले. प्रियांनो, ह्या जलप्रलयासाठी, या नाशासाठी कोण जबाबदार आहे? मनुष्य स्वतः. आज ही एक गोष्ट आम्ही लक्षात घ्यावी की आमच्या नाशाकरिता आम्ही स्वतःच जबाबदार असतो. आमच्या जीवनामध्ये जे काही वाईट आहे त्याकरिता आम्ही स्वतःच जबाबदार असतो. देवाने पृथ्वीवरती पाऊस पाडला म्हणून देव त्यासाठी जबाबदार नाही. देव त्यासाठी जबाबदार नाही. पुष्कळदा मनुष्याला ही सवय असते की आमच्या जीवनामध्ये जर काही बरं वाईट होतं तर आम्ही सहज परमेश्वराकडे पाहतो की परमेश्वरा तू असं का केलं, तू असं का केलं. परंतु आज आम्ही हे लक्षात घ्यावं की आमच्या नाशासाठी आम्ही स्वतः जबाबदार आहे. आज आम्ही जे काही निर्णय घेणार, आज आम्ही ज्या प्रकारचं जीवन जगणार, त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून ही एक फार महत्वाची बाब आहे की देव कृपा करणारा आहे. कृपेच्या द्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये संधी प्राप्त होते. परंतु जर आम्ही ती कृपा समजून घेतली नाही, जर आम्ही ती संधी साधून घेतली नाही, तर त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांकरिता आम्ही स्वतः जबाबदार असतो. आम्ही पाहतो की इतक्या तीव्र स्वरूपाची दुष्टाई पृथ्वीवर असताना, जगामध्ये असताना, त्या ठिकाणी नोहा आहे. आणि नोहावरती देवाची कृपा दृष्टी आहे. नोहाच्या जीवनासंदर्भात आम्हाला काय पाहायला भेटतं? नोहावर देवाची कृपा दृष्टी आहे. कारण नोहाबद्दल असं म्हटलेलं आहे की त्याच्या काळाच्या त्या लोकांमध्ये नोहा जो आहे हा नीतिमान आणि सात्विक होता. नोहाबद्दल आणखीन असं सांगितलेलं आहे की तो देवाबरोबर चालला. आणखी नोहाबद्दल असं सांगितलेलं आहे की देवाने त्याला जे काही सांगितले ते नोहाने केले. या काही गोष्टी नोहाच्या जीवनामधून आमच्या समोर येतात. प्रियांनो, नोहावरती देवाची कृपा दृष्टी आहे. कारण नोहा त्या काळच्या लोकांमध्ये
नीतिमान आहे, सात्विक आहे, तो देवाबरोबर चालणारा आहे आणि देव त्याला जे काही सांगतो त्याप्रमाणे करणारा असा पुरुष नोहा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो, त्याच्या या स्वभावामुळं त्याचं कुटुंब त्या ठिकाणी वाचलं. पवित्र शास्त्र असं सांगतं का की देवाची कृपादृष्टी नोहाच्या सर्व कुटुंबावरती होती, नोहाच्या 3 मुलांवरती होती, त्याच्या पत्नीवरती होती, त्याच्या सुनेंवरती होती, असं म्हटलेलं आहे का? नोहावरती देवाची कृपादृष्टी होती, नोहावरती. आणि हे फार महत्वाचं आहे की ज्या लोकांवरती देवाची कृपादृष्टी झालेली आहे ते लोक अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनतात. ज्या लोकांवरती देवाची कृपादृष्टी झालेली आहे ते लोक अनेकांसाठी आशीर्वादाचे माध्यम ते लोक बनत असतात. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे पाहता, आम्ही म्हणू शकतो की देवाने माझ्यावरती कृपादृष्टी केलेली आहे आणि माझ्याद्वारे देव अनेकांना आशीर्वादित करणारा परमेश्वर तो आहे. माझ्याद्वारे अनेकांना आशीर्वादित करणारा परमेश्वर तो आहे. एका नोहामुळं त्याचं सर्व कुटुंब आणि जे जे प्राणी त्याच्याकडे पाठविण्यात आले, जे जे पशुपक्षी त्याच्याकडे पाठविण्यात आले, ते सर्व त्या कठीण काळामध्ये वाचलेत. प्रियांनो, एकट्या नोहावर देवाची कृपादृष्टी आम्हाला पाहायला भेटते. त्याने तो देवाबरोबर चालला, जे काही त्याला सांगितलंय त्याप्रमाणे त्याने केलं. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही नवीन कराराकडे येतो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त पाहायला भेटतो आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, आम्हाला असं दिसून येतं की केवळ एकच नाव आहे, येशूचं नाव. केवळ एकच परिपूर्ण अशा प्रकारचा आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळालेली आहे. हा एकटा प्रभू येशू ख्रिस्त जो या पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे चालला, ज्याने आपल्या जीवनामधून देवाची इच्छा पूर्ण केली, त्या वधस्तंभावर मरण्याच्या द्वारे 3ऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आलं. आणि प्रियांनो, याद्वारे त्याने जणू काही तारणाचं तारू त्याने बांधून ठेवलेलं आहे. एक व्यक्ती, एकच व्यक्ती ज्याच्यावरील विश्वासाने आज आपण सर्वजण या ठिकाणी तारण पावलेले आहोत. एकच, आणि ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. त्या एकट्याने त्याच्या जीवनामधून तो देवाबरोबर चालला, त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे तो जगला, त्याने आपल्या जीवनामधून देवाची इच्छा पूर्ण केली. आणि त्यामुळं आज आम्ही पाहतो की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होतो, नाश होत नाही. जे त्या तारवामध्ये होते, त्या जलप्रलयाच्या काळामध्ये जे त्या तारवामध्ये होते ते सुरक्षित होते, ते वाचलेले होते. आज जरी जगामध्ये दुष्टाई वाढलेली आहे, जरी आमच्या भोवतालची परिस्थिती बिघडलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार, इन्फेक्शन आहे, सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आहे, सर्व प्रकारचं पाप आहे, परंतु जे येशूवर विश्वास ठेवतात ते जणू त्या तारवात आहेत आणि ते या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरक्षित आहेत. आज तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत, एक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या द्वारे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, जलप्रलयाकडे पाहत असताना आज लक्षात घ्या की ज्या प्रकारे देवाची नोहावरती कृपादृष्टी होती, आज तुमच्यावरती आणि माझ्यावरती देवाची कृपादृष्टी आहे. आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला नीतिमान ठरविण्यात आलेलं आहे. नोहा नीतिमान होता, आज तुम्हाला आणि मला देखील नीतिमान ठरविण्यात आलेलं आहे. प्रियांनो, महत्वाचं आहे की नोहा देवाबरोबर चालला आणि जे काही देवाने त्याला सांगितलं ते त्याने केलं. आज आमची तीच गरज आहे.
कृपादृष्टी आहे, नीतिमान पण ठरविलेले आहोत, परंतु देवाबरोबर चालणे आणि देवाच्या इच्छा आपल्या जीवनामधून पूर्ण करणे हे आम्हाला करायचं आहे. त्याकरिता आम्हाला विशेष समर्पणाची गरज आहे. या 2022 मध्ये आम्हाला देवाबरोबर चालता येईल काय? हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो. परमेश्वराचं ते सहाय्य, त्याचा तो प्रकाश आम्ही आमच्या जीवनामध्ये मागू शकतो की ज्याद्वारे आम्हाला देवाबरोबर चालता येईल आणि देवाबरोबर चालत असताना आम्हाला देवाच्या इच्छा आमच्या जीवनामधून पूर्ण करता येईल. प्रियांनो, दुसऱ्या घटनेकडे ज्यावेळेस आम्ही येतो, भाषेचा गोंधळ 11 अध्याय 11 मध्ये आम्हाला पाहायला भेटतं आणि त्यामधून वचन 9 आपण वाचलं, ज्या ठिकाणी आम्ही पाहिलं की म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. भाषेचा घोटाळा. प्रियांनो, हा घोटाळा होण्यापूर्वी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा होण्यापूर्वी, ही भिन्नता येण्यापूर्वी कशा प्रकारची परिस्थिती होती? जर आम्ही अध्याय 11 आणि वचन 1 ते 6 जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला असं दिसून येतं, अध्याय 11, सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकास शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते, ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एकच आहे व ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजितील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊ, यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजावयाची नाही. प्रियांनो, आम्ही पाहतो की हा घोटाळा होण्यापूर्वी सर्वांची एकच भाषा होती आणि एकच बोली देखील एकच होती. भाषा आणि बोलीमध्ये काय फरक आहे? काही फरक आहे का भाषा आणि बोलीमध्ये? आहे फरक? काय फरक आहे? भाषा आणि बोली यामध्ये काय फरक आहे? मराठीच भाषा आहे, परंतु किती प्रकारे बोलल्या जाते? मराठवाड्याची मराठी, विदर्भाची मराठी ना. मराठी बोलत असताना त्यामध्ये येणारे चढ उतार, बोलण्याची जी ढब आहे, तो झाला भाषेचा, बोलीचा प्रकार. परंतु त्यावेळेला भाषेतही फरक नव्हता आणि बोलीमध्ये पण कुठल्याही प्रकारचं अंतर त्या ठिकाणी नव्हतं. त्याच वेळेस प्रियांनो, या लोकांमध्ये ऐक्यता आम्हाला पाहायला भेटते, युनिटी त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला भेटते. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस परमेश्वर ते नगर आणि तो बुरुज पाहण्यासाठी उतरला, परमेश्वर म्हणतो की हे लोक एक आहेत आणि हे जे काही करण्याचं ठरवतील त्यांना कोणाच्यानेही अटकाव होणार नाही. ऐक्यतेचं सामर्थ्य आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. ऐक्यतेचं सामर्थ्य आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. परंतु पुढे तो म्हणतो की ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. आणि मनुष्याची कृत्ये कशी आहेत? जर त्यांची कृत्ये चांगली असती तर हा भाषेचा घोटाळा झाला असता का? का बरं परमेश्वराने भाषेचा घोटाळा त्या ठिकाणी केला? कधी कधी काही गोष्टी समजण्यासाठी कठीण आहेत,
परमेश्वराची काही कामं कठीण आहेत. परमेश्वर देव मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कधी अशा प्रकारच्या गोष्टी करतो की त्या मनुष्याला समजायला कठीण आहेत. आम्हाला ऐक्यतेसाठी सांगितलेलं आहे, आमच्यामध्ये युनिटी असावी. या लोकांमध्ये ऐक्यता होती, परंतु भाषेचा घोटाळा झाल्यामुळं मग ते विखुरले. ते त्याप्रमाणे ते त्यांच्यामध्ये गट त्या ठिकाणी पडलेत. प्रियांनो, महत्वाचं आहे की परमेश्वराला माहित आहे. नोहाच्या त्याच वेळेस तो म्हणाला की मनुष्याच्या मनामध्ये बालपणापासून त्याची प्रवृत्ती वाईटाकडे असते, दुष्टाईकडे असते, वाईट विचार त्या ठिकाणी असतात. आणि तो म्हणतो ही तर सुरुवात आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबाप ज्या काही गोष्टी करतो ना, त्याच्या माग त्याचा विशिष्ट उद्देश असतो. जरी आम्हाला समजत नाही तरी आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. जरी आमच्या मानवी बुद्धीला त्याचं आकलन होणार नाही तरीही प्रियांनो आम्ही त्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. आम्ही हे लक्षात घ्यावं की देवाच्या इच्छा, देवाच्या योजना आणि देवाचे जे विचार आहेत प्रियांनो, ते कितीतरी अधिक श्रेष्ठ आहेत आमच्याकरिता. जे इच्छा, जे विचार, ज्या योजना आम्ही आमच्या स्वतःसाठी करत असतो, ज्या प्रकारे आम्हाला करायला पाहिजे असतं, त्यापेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ असं देवाचं काम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. कधी कधी परमेश्वर देव आम्हाला थांबायला लावतो. कधी कधी आम्हाला आमच्या जीवनामध्ये थांबावं लागतं. पुढं जायचं असतं, पुढं जायला पाहिजे असतं, परंतु कधी कधी देव आम्हाला थांबवतो. या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला भेटते की या लोकांची इच्छा आहे की आपण गगनचुंबी असा बुरुज त्या ठिकाणी बांधायचा. कशासाठी बांधायचा? यासाठी की पृथ्वीवरती आपली पांगापांग होऊ नये. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी पृथ्वी व्यापून टाकावी, त्यांनी सर्व पृथ्वीवर पसरावं. आणि आम्ही पाहतो की एका बाजूला मनुष्याची इच्छा आहे की आपली पांगापांग होऊ नये, परंतु परमेश्वर देवबापाने काय केलं की त्यांच्यामध्ये भाषेचा घोटाळा त्यांच्यामध्ये निर्माण केला आणि त्यांना सर्व पृथ्वीवरती पांगवलं. सर्व पृथ्वीवरती ते लोक पसरलेत. प्रियांनो, पुष्कळदा आम्ही थोडक्याविषयी विचार करत असतो. आम्ही पुष्कळदा स्वतःला मर्यादित करून थोडक्यासाठी आम्ही योजना करत असतो, परंतु कधी कधी परमेश्वर देव आमच्यासाठी त्यापेक्षा काहीतरी मोठा विचार त्याच्या मनामध्ये असतो, मोठ्या योजना त्याच्या मनामध्ये आमच्यासाठी असतात. आणि आम्ही परमेश्वराच्या त्या इच्छांवरती, परमेश्वराच्या त्या विचारांवरती, परमेश्वराच्या त्या योजनांवरती आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. जर आम्ही आमच्या जीवनात आम्हाला थांबावं लागलं, हरकत नाही. जर आम्हाला काही ठिकाणी अपयश आलं, हरकत नाही. परमेश्वर आमच्यासाठी काम करत आहे, तो आमच्यासाठी विचार करत आहे आणि आमच्यासाठी अद्भुत असं त्याच्याकडं आहे. आम्ही त्याच्यावरती विश्वास आम्हाला ठेवायचा आहे. प्रियांनो, त्याच्या प्रत्येक कृतीवरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे, कारण परमेश्वर तुमचं आणि माझं कल्याण करणारा असा तो परमेश्वर आहे. मग प्रियांनो, आज जेव्हा जलप्रलय आणि भाषेचा घोटाळा या दोन घटना ज्यावेळेस आम्ही आमच्या समोर ठेवल्या आहेत, काय आज या ठिकाणाहून आम्ही यामधून घेऊन जाणार आहोत? कशा प्रकारचा संदेश, आज कशा प्रकारचं विचार आम्ही आमच्या मनामध्ये घेऊन जाणार आहोत? अगदी सोपं आहे प्रियांनो. लक्षात ठेवा, देवाने आपल्यावरती कृपादृष्टी केलेली आहे आणि आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. आम्हाला देवाबरोबर चालायचं आहे, त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. आणि जर हे आम्ही करतो तर आम्ही आमच्या स्वतःसाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि त्याचबरोबर अनेकांसाठी आशीर्वादाचं माध्यम आम्ही होऊ शकतो. अनेकांसाठी आशीर्वादाचं माध्यम होऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही पुढे जातो प्रियांनो, दुसरा संदेश आज आमच्यासाठी काय आहे की देव आमच्यासाठी कार्य करणारा आहे आणि श्रेष्ठ असं त्याच्याकडं आमच्यासाठी आहे.
त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याच्या कार्यावरती, त्याच्या कृतीवरती विश्वास ठेवा. परमेश्वर देवबाप तुम्हास याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया. आणि एक वार पुन्हा आपल्या स्वतःला आपण आतून हे उत्तेजन देऊया. देवाचे आभार माना की देवाने आपल्यावरती कृपा दृष्टी केली. नीतिमान देखील ठरवलं, त्यासाठी देवाचे आभार माना. आणि त्याच वेळेस त्याचं सहाय्य मागा, त्याच्याबरोबर चालण्यासाठी, त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आमच्यासाठी हे महत्वाचं आहे. आमच्या स्वतःसाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि अनेकांसाठी देव आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. ज्या प्रकारे एका नोहामुळं अनेक जीव त्या ठिकाणी वाचले, आज तुमच्याद्वारे अनेकांना जीवन मिळावं यासाठी तुमच्यावरती कृपा झालेली आहे. याकरिता तुम्हाला नीतिमान ठरविण्यात आलेलं आहे. देव त्याचं काम करणार आहे, विश्वासू आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याच्या प्रत्येक कृतीवरती विश्वास ठेवा. जर आम्हाला आमच्या जीवनात कुठं थांबावं लागलेलं आहे, अपयश आलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये सुरू असणाऱ्या सर्व घडामोडींमुळे आम्ही कदाचित दुःखी आहोत, निराश आहोत, प्रियांनो, जरी आमच्या मानवी बुद्धीला नाही समजत, आम्ही देवावरती विश्वास ठेवू शकतो. त्याच्या प्रत्येक कृतीवरती आम्ही विश्वास ठेवू शकतो. कदाचित सुरुवातीला परमेश्वराचं कार्य आम्हाला वेदना देणारं असेल, आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणारं असेल, परंतु त्यातून आमचं कल्याण करणारा तो आमचा प्रभू आहे. देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो. तुला गौरव सन्मान देतो प्रभू. होय प्रभू, सर्व परिस्थितीत, सर्व प्रसंगांमध्ये आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो. तुझ्या इच्छा ज्या आमच्यासाठी श्रेष्ठ आहेत, तुझे विचार जे आमच्यासाठी श्रेष्ठ आहेत, तुझ्या योजना ज्या आमच्यासाठी श्रेष्ठ आहेत, ज्या आमचं कल्याण करणारे, आम्हाला भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत प्रभू, त्या तुझ्या प्रत्येक कृतीवरती आम्ही विश्वास ठेवतो प्रभू. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, तुझ्या बरोबर चालण्यासाठी आणि तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. प्रभू, आज आम्ही एक वार पुन्हा स्वतःला तुझ्या अधीन करतो. तुझे आभार मानून ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस उभं राहूया आपण आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, पुढचा रविवार युथ संडे स्पेशल सर्व्हिस आपली असणार आहे आणि निश्चित त्याद्वारे देखील देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करेल. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. नाही आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो.